नमस्कार. आज आपण एका नवीन सिंड्रोमबद्दल बघणार आहोत. त्या नाव आहे सिक्स पॉकेट सिंड्रोम. हा सिक्स पॉकेट सिंड्रोम हा काय आहे? हा कसला सिंड्रोम आहे? या गोष्टीचं आपल्या मनात कुतूहल आहे. नाव ऐकतोय आपण, खूप गाजावाजा होतोय की सिक्स पॉकेट सिंड्रोम झालाय. आणि हा गाजावाजा कधीपासून झाला? तर KBC मध्ये एक मुलगा आलेला होता 5 वर्षाचा आणि त्याचा बिहेवियर खूपच आपल्याला न आवडणाऱ्यासारखं होतं. म्हणजे त्यांनी त्याचे होस्ट आपले आदरणीय अमिताभ बच्चन यांची खूप टिंगलटवाळी केल्यासारखं केलं, उद्धट वागणूक केली आणि त्यातून त्याच्या आईवडिलाला, तो ज्या स्कूलमध्ये शिकत होता त्या स्कूल्सला खूप ट्रोल केल्या गेलं की मुलांच्यावर संस्कार केले नाही, शाळेने व्यवस्थित शिकवलं नाही. म्हणजे तो एवढा टॅलेंटेड असूनही त्याचं बिहेवियर, त्याचं आचरण हे चुकीचं होतं. परंतु नंतर असं लक्षात आलं की त्याला त्याचे आईवडील किंवा त्याची स्कूल हे तर काही प्रमाणात जबाबदार आहेतच, परंतु एक चीनमध्ये नव्याने समोर आलेला आजार म्हणजे सिक्स पॉकेट सिंड्रोम. तर ते सिक्स पॉकेट सिंड्रोम जसं चीनमध्ये आला तसं आपल्या भारतात सुद्धा आला. तर चीनमध्ये का पहिले आला? तर चीनमध्ये खूप दिवसापासून आपण माहिती आहे की चीन हा देशात लोकसंख्या असलेला पहिल्या नंबरचा देश आहे. त्यानंतर आपण भारत आहोत. तर चीनमध्ये एक पॉलिसी आहे की एकच बाळ म्हणजे एकच अपत्य असावं. आणि हे एकच अपत्य असल्यामुळं त्या अपत्याचे खूप लाड केले जातात. मग ती लाड करणारी व्यक्ती कोण? तर त्याचे इकडचे आजी आजोबा, की हिंदीमध्ये आपण त्याला दादा दादी म्हणतो, आणि आईचे आई बाबा म्हणजे नाना नानी, म्हणजे आईचे आई बाबा आणि वडिलांचे आई बाबा म्हणजे 2 आजोबा आणि 2 आजी आणि आई आणि बाबा, असे 6 पर्सन हे त्याचे लाड करतात. म्हणजे त्याला कुठली गोष्ट हवी नको हे बघतात. त्याचप्रमाणे एकाने रागवलं तर तो दुसऱ्याकडे जातो, रागवलं तिसऱ्याकडे जातो. त्याला हवी असलेली गोष्ट एकाने नाही दिली तर दुसरा लगेच देतो. त्याचा लाडही तेवढा होतो. त्यामुळे काय होतं की तो व्यक्ती, त्याला हवी ती गोष्ट मिळत जाते, खूप सारं प्रेम मिळत जातं आणि त्या व्यक्तीला नकार ऐकण्याची सवय राहत नाही. आणि मग हा सिक्स पॉकेट सिंड्रोम तयार होतो. सिक्स पॉकेट सिंड्रोम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून की नकार ऐकायची सवय नसणे, आणि जेव्हा नकार येतो किंवा अपोज करतं तेव्हा आपलं बिहेवियर हे खूप चुकीच्या पद्धतीनं रिॲक्ट केलं जातं. म्हणजे त्याचं बिहेवियर आहे हे जे काही आपल्याला अपेक्षित नसतं तसं करतं. म्हणजे तो कोणालाही काहीही बोलतो, ओरडतो, रागवतो, चिडतो, कारण त्यांना नकार नको असतो. यालाच आपण सिक्स पॉकेट सिंड्रोम म्हणतो, की जो आपल्या आता भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. याला आपलं ओव्हर पॅरेंटिंग सुद्धा तेवढंच जबाबदार आहे. पॅरेंटिंगवर मीही बोलते, परंतु एक रिॲलिटी सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी. पॅरेंटिंग म्हणून आपल्या मुलाला नुसतं गोंजारत बसू नका. नाही, मुलांच्या भावनांचा विचार केल्याविषयी त्याला रागवायचं नाही. रागवायचं, पण ते कुठल्या पद्धतीत रागवायचं हे कळायला हवं. कारण राग ही सुद्धा माणसाची गरज असते. जर तुम्ही तुमच्या मुलाला पॅरेंटिंग करताना त्याने एखादी गोष्ट चोरली, तुम्ही त्याला समजावून सांगितलं, दुसऱ्यांदाही केलं, तिसऱ्यांदाही केलं, तुम्हाला थोडं तरी रागवावं लागेल, थोडा तरी धाक दाखवावं लागेल की तुम्ही असं म्हणा, नाही बेटा असं नाही करायचं, असं चोरायचं नाही. त्याला सांगा, त्याला एका चांगल्या स्टोरी थ्रू तुम्ही त्याला समजावून सांगू शकता. आणि त्या स्टोरीतून हेही सांगा की जर
त्या स्टोरीमधल्या मुलांनी जे ऐकलं नव्हतं तर त्याच्या आईने मग काय केलं होतं किंवा पोलिसांनी काय केलं होतं, त्याचे परिणाम काय झाले होते, तेव्हा कुठं तो मुलगा सुधारेल. अदरवाईज गुळगुळीत पॅरेंटिंग करून आपला मुलगा सुधारणार नाही आहे, या मताची मी आहे. तर हे 6 पॉकेट सिंड्रोम काय आहे हेच मला तुम्हाला या व्हिडिओतून थोडक्यात सांगायचं होतं. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही बघत आहात प्रांजल माइंड केअर आणि मी प्रांजली, एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.